फोटोसाठी काय काय करते बघ काय आगमनासाठी गेलेलो, तिथे थांबलो 2 मिनटं. त्याच्यानंतर मग मला कॉल आला गावावरून, काका काहीतरी खायला घेऊन आलेले ना, मग ते घ्यायला मी ठाणा स्टेशनला आता आलेलो आहे. तिथे थांबलेलो आहे. ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत माझे होमीज आहेत. या शुभम आहे, हे ओंकार आहे, आणि आम्ही चाललो आता गणपतीचं आगमन सोहळ्याला. त्याच्यामध्ये आम्ही पण निवडणूक घेतणार आहे. राणावच्या गणपतीचं आगमन होत आहे. हा पहिला घरी जाऊया, चालतंय ना, काय विषय नाही. ब्लॉगला स्टार्ट करत आहे. चला इथून पुढे आता मजा घेऊ. ही माझी मित्र 12 भोड्याची मला बोलले पहिला घरी जाऊ मग आगमनाला जाऊ. सीधा घेऊन गेल्यात फोटोशूटला. काय बोलणार बघा आता पुढे काय काय. मला फोटोसाठी काय काय करते बघ काढ वेळ टाकणारच टाकणार. गजब बेइज्जती है. बोल आता उघडा होते फोटोसाठी. बोल माझा शर्ट पाहिजे असं. फोटोसाठी ह्याचा शर्ट माझा शर्ट पाहिजे. काय करते अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. करते हा फोटो एवढा पागल ऐकलं तुम्ही. बघू मग इथं आम्ही धडाधड फोटो वगैरे काढले पटापट आणि मग इथून आम्ही निघालो थेट बाप्पाच्या आगमनासाठी. येडे चाडे थांबतात वय आमची. हा नाद नाही, नुसता मस्ती करत चाललेलो. ए उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को उठा. चाललेलं आहे मस्त फोटोशूट आमचा झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही आता चाललोय थेट आगमनाला. दिसतंय पप्पा दिसतंय इथं थोडा. आगमनाचा विषय आहे जोरात. आगमनासाठी गेलेलो, तिथे थांबलो 2 मिनटं. त्याच्यानंतर मग मला कॉल आला गावावरून, काका काहीतरी खायला घेऊन आलेले ना, मग ते घ्यायला मी ठाणा स्टेशनला आता आलेलो आहे. तिथे थांबलेलो आहे. पूर्ण वैतागलेलो आहे, घामाघूम झालेलो आहे, पण काय करू आता. इथून निघणार आम्ही. जस्ट घेतलेलं आहे आणि परत तिथून थेट आगमनाला जाणार. नाचायचं आहे यार मला, आणि इथं मी टाइमपास करत बसलोय, पण काय करणार, जाऊ दे. मोमेंटला मला असं वाटत होतं की मला आगमनाला जाताच येत नाही. लय टेन्शन आलेलं, कारण की इतका टाइम झालेला ना की गणपती बाप्पा आहेत ना, त्यांची सवारी खूप पुढे गेलेली, आणि मला असं वाटलेलं की आता मला नाचायलाच भेटत नाही. पोचायला जाम टाइम झाला मला यार. डान्स गाणं झालं सगळं वाटतं. पण बाप्पा माझाच मित्र आहे आणि त्याच्या आगमनाला मला नाचता भेटणार नाही असं होऊ शकत नाही. अरे इतका धिंगाणा केला बघा तुम्ही. तुम्हाला वाटलं असेल हा नाचतो बोलणारा अजून नाचत का नाही, थांबा जरा, नाचतो, एनर्जी घेत होतो.
बाप्पाचं आगमन होतंय, गरबा तर होणारच ना. गरबा इज कंपल्सरी इन एव्हरी सिच्युएशन. मला जाम वाईट वाटतं एका गोष्टीचं. मी एक नंबर डान्स केलेला साई सोबत आणि तोच रेकॉर्ड नाही झाला यार. तो आता वाटी कमिंग सॉन्ग होतं ना त्याच्यावर एक नंबर झालेला, पण यार फक्त रेकॉर्ड नाही झाला. त्यामुळे मला इतकं वाईट वाटतं सांगू शकत नाही मी. थकलो पण खूप आणि त्यात चिडचिड होती की तो जर रेकॉर्ड झाला असता तर कसली भारी मजा आलेली की आमच्या दोघांचं रिदम एक नंबर जुळलेलं. पण काय करणार, आंघोळी वगैरे झालेली आहे, फ्रेश झालेलो आहे, लय थकलेलो आहे. पाणी पितो. मी एवढा येडा आहे. इथे थांबलोय, कपडे घेऊन आलेलो आहे. आता मी असंच उघडा आहे, हे असं खालती दादाचा बरमोडा. माझी हालत अशी आहे आता. आणि तिकडं दादा ते व्लॉगच बघतायत माझा गाडीवाला. दादा माझा. आणि मी इकडं पुढचा उद्याचा आजचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करतोय. खूप थकलेला आहे, केस वगैरे धुतली, जाम चिपचिपी झालेली. पण ठीक आहे, पप्पाचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. मजा आली. चला आता जेवण वगैरे करणार आणि झोपणार. तेवढंच आहे. उद्या बघू. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. मी उठलेलो आहे, बाप्पाचं दर्शन घेऊन आलो, दूध आणायला गेलेलो, चहा वगैरे पिणार आणि इथून घरी जायला कल्टी मारणार. खूप मजा आली. मी दादाकडे आलेलो ना त्यामुळं. मित्रांनो, मी घरी कधीचाच पोचलो आहे. व्लॉग इथपर्यंत जर बघितलेला आहे तर प्लीज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि लाईक तर मेन नक्की करा प्लीज. थँक्यू.